नोटा छापण्यासाठी मशीन नव्हे तर चक्क केमिकलचा वापर बनावट नोटांचा धंदा करण्यासाठी नाशिकमध्ये उभारण्यात आलेली ही केमिकल लॅब पोलिसांनी उद्ध्वस्त केली आहे. बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आणि केमिकल पोलिसांनी जप्त केले असून या प्रकरणात 5 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यामुळे नाशिकमध्ये बनावट नोटांचा नेमका हा धंदा किती मोठ्या प्रमाणावर सुरू होता याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे. नाशिकमध्ये बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने संशयित ठिकाणी छापा टाकला. या कारवाई दरम्यान बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरलं जाणारं साहित्य, केमिकल आणि इतर साधन सामग्री पोलिसांच्या हाती लागली. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीकडून बनावट नोटा तयार करणे, बनावट नोटा बाळगणे, त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणे तसेच बनावट नोटा बनवण्यासाठी आवश्यक साहित्य आणि साधने तयार करणे किंवा बाळगणे अशा प्रकारचे कृत्य केल्याचा संशय आहे. या प्रकरणाची सुरुवात स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस शिपाई किशोर बोडखे यांच्या फिर्यादीवरून झाल्याची माहिती आहे. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. या कारवाईत 5 जण पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. पोलिसांनी केलेल्या कारवाईत संशयितांकडून बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 19,580 रुपये असल्याची माहिती वृत्तात देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या टोळीने बनावट नोटा तयार करण्यासाठी एका प्रकारची केमिकल लॅब उभारल्याचं समोर आलं आहे. या ठिकाणी बनावट नोटांवर प्रक्रिया करण्यासाठी केमिकलचा वापर केला जात असल्याचा संशय आहे. पोलिसांना संशयितांच्या हालचालींबाबत माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखेच्या पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई करत संशयितांना ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांच्या ताब्यातील साहित्याची तपासणी करण्यात आली. बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू आणि केमिकल सह इतर साहित्य आढळून आलं. या प्रकरणाचा तपास निरीक्षक राजेश गावित यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मात्र या प्रकरणातला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे या बनावट नोटा नेमक्या कुठे वापरल्या जाणार होत्या? या नोटा बाजारात चलनात आणल्या गेल्या आहेत का? या संपूर्ण रॅकेटमध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे आणि या बनावट नोटांचा पुरवठा कुठपर्यंत केला जात होता? या सर्व प्रश्नांची उत्तर आता पोलिसांच्या तपासातून समोर येणार आहेत. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी आरोपीची मोबाईल, त्यांचे संपर्क आणि इतर कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. आरोपींच्या माध्यमातून या रॅकेटमधील इतर व्यक्तींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे. दरम्यान बनावट नोटा तयार करणं, त्या बाळगणं किंवा चलनात आणणं हा गंभीर गुन्हा असून या प्रकरणात पोलिसांकडून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. एकूणच नाशिकमध्ये बनावट नोटा तयार करण्यासाठी उभारण्यात आलेल्या केमिकल लॅबचा पर्दाफाश झाल्याने खळबळ उडाली आहे. 5 संशयित पोलिसांच्या ताब्यात असून या रॅकेटची व्याप्ती किती मोठी आहे आणि त्यामागे आणखी कोण कोण सहभागी आहेत याचा तपास आता नाशिक पोलिसांकडून केला जात आहे. दैनंदिन अपडेट्स पाहण्यासाठी पाहत राहा नाशिक लोक.